नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई. 30 किलो गांजासह 5 जणांना अटक. एकूण 12,01,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दिनांक 20 मे 2026 रोजी मुंबई आग्रा हायवेने इसम नामे अरबाज मनियार हा त्याचे ताब्यातील हुंडा सिटी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली असतानाच अंमली पदार्थ विरोधी पथकाने आया मुंबई हायवेवर आटगाव शिवारात सापळा रचून शोध घेतला असता संशयित हुंडा सिटी गाडीसह पळून जाण्याच्या बेतात असताना पथकाने नमूद वाहनाला अटकाव करून वाहनात असलेल्या इसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अरबाज शकील खान मनियार वय 26 वर्ष असे सांगितले व त्याच्यासोबत एक विधी संघर्षित बालक मिळून आला. सदरचे वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये डिक्कीमध्ये एका गोणीमध्ये खाकी रंगाच्या चिकट टेपद्वारे पॅकिंग केलेले 3 गट्टूमध्ये एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ रुपये 6,01,760 रुपये किमतीचा तसेच वापरण्यात आलेले वाहन 6 लाख रुपये किंमत अंदाजे असा एकूण 12,01,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर व पथके मुंबई गौडी परिसरात जाऊन आरोपी क्रमांक 3 तौसिफ रहमत खान वय 52 वर्ष, अमन शौकत शेख वय 24 वर्ष यांना गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेतलं. तसेच शिरपूर येथील आरोपी क्रमांक 5 विजय वाला पावरा वय 35 वर्ष या चौकशीकामी ताब्यात घेण्यात आलं. तरी एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्री करण्याकरिता बेकायदेशीररित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने वर नमूद इसमांचे विरोधात आटगाव पोलीस स्टेशन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.